बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन, प्रकरण 23. एन्व्हलपच्या आतली ती लग्नपत्रिका पाहताच विजय खुर्चीवरून उडालाच. विस्कीच्या ग्लासाला असला त्याचा हात कापला. चंदन यशवंतीचं लग्न, त्या लग्नाची ती पत्रिका. बॉस, तुमच्याजवळ ही लग्नपत्रिका? विजय, आम्ही धंदेवाली माणसं, उगाच का लाखो रुपयांची उलाढाल करतो? आमचा धंदा बँकेसारखा, स्वतःचं पैसे भांडवल नाही. लोकांचाच पैसा घ्यायचा, लोकांनाच वापरायला द्यायचा, त्यातला नफा मात्र स्वतः खायचा. त्यासाठी यंत्रणा मात्र जबर ठेवायची. बॉस, लग्न तर 2 दिवसावर आहे आणि ते वैजयंतीला माहीत नाही. वैजयंतीच्या प्रियकराला त्यातलं काहीच माहीत नाही. पण चंदन एक फालतू माणूस, त्याला यशवंती द्यावी. चंदन फालतू माणूस. विजय, ज्याने आईसाहेबांचा जीव वाचवला, प्रामाणिकपणे सारी इस्टेट वाढवायला मदत केली, पण म्हणून त्याचं यशवंतीशी लग्न? यशवंत तिलाच तो हवा होता, म्हणून तर तिनं तिला नको असलेल्याचं गाल चोळून काढलं. बॉस, हे लग्न झालं तर मग घात होणार आहे. घात? कोणाचा? आपल्या प्लॅनचा. बॉस, चंदर स्वतःशी हसला. त्याला विजयकडून आता पुढचं ऐकायचं होतं. विजय, बोल. चंदन घरजावई होणार म्हणजे साऱ्या इस्टेटीचा मालक होतोय. विजय, तो दत्तक मुलगा होणार होता, तो आता जावई होऊन घरात राहणार आहे, म्हणजे इस्टेटीचा मालक तो कोणत्याही मार्गाने होणारच होता. मग मी काय करावं? तू सरळ त्या गरोदर वैजयंतीला घेऊन लग्न मंडपात हजर होतोय म्हणून धमकी द्यायची, म्हणजे लग्न न झालेल्या वैजयंतीचा गरोदरपणा लोकांसमोर मंडपात नको म्हणून सोनराव हवी ती किंमत देतील. पण त्यापेक्षाही पैसे मिळवण्याचा दुसरा मार्ग तुला सांगू? सांगा. युअर ॲडवाईस इज व्हेरी इम्पॉर्टंट बॉस. तू सरळ सोनरावांच्या इस्टेटीत अर्धा हिस्सा मागायचा. हिस्सा मिळाला तरच वैजयंतीशी लग्न करतो म्हणून सांगायचं. वैजयंतीलाच हिस्सा मागायला सांगितला तर आपणाला फक्त पैशाशी मतलब, मग तो कोणत्याही मार्गाने मिळावा. विजयने चुटकी वाजवली. त्या धुंदीत त्याने विस्कीचा जरा मोठा डोस घेतला, त्यामुळे त्याला ठसका आला. ठसका गेल्यावर तो चंदरला बोलला, तर मग वैजयंतीलाच तयार करतो, अर्धा हिस्सा मागायला लावतो. ती तशी वागत नसेल तर तो मॅरेज, मग मर म्हणावं बिनबापाच्या पोराची आहे म्हणून. त्या प्लॅनने विजय खुश झाला. त्या खुशीत त्यानं बॉस चंदरचा हात हातात घेतला, जोराने दाबला. त्याच्या त्या उत्साहाने चंदरनं स्वतःचा एक डोळा बारीक केला. मग हसत बोलला, आता चिकन मसाला खाऊन जा. आता पहिली सोने का अंडावाली मुर्गी बघायची, तिला पुढे करायचं. विजय, मात्र सारा व्यवहार मला कळायला पाहिजे. ह्या व्यवहारात माझं भांडवल खर्च झालं आहे हे ध्यानात ठेव. अच्छा, ओके बॉस. त्या रानूला पाहिजे तर तुझ्या त्या बायकोच्या ब्लॉकवर भांडी घासायला घेऊन जा. 7व्या महिन्यामुळे बिचाऱ्या वैजूला काम होत नसेल बघ. दारावरची बेल वाजली. वैजयंतीनं हातातलं लहान मुलासाठी विणायला घेतलेलं स्वेटर खाली ठेवलं. तिला उठायला आळस चढला होता. जांभई देऊनच मग ती कशी बशी उठली. समोर डोक्यात फाटकं पागोटं, अंगात मळकी बंडी आणि खाली ढिगचाळ धोतर नेसला म्हातारा उभा होता. बऱ्याच दिवसात त्याला आंघोळ नव्हती. त्याच्या अंगाला वास येत होता.
दाढी बी बोटभर वाढली होती. वैजयंतीनं सवयीनं त्याला पाहून 10 पैशाचं नाणं पुढं केलं. त्याच्या हातात ती देऊ लागली तसा तो म्हातारा बोलला, मी भिकारी नाही. मग कोण आहेस बाबा तू? मला विजयचा पत्ता पाहिजे होता. विजय? कोण विजय? विजय रामा शिंदे. विजय रामा शिंदे? हो, तोच. हा म्हातारा आपल्या विजयचं तर संपूर्ण नाव सांगत नसेल. विजयचं आपण संपूर्ण नाव विचारलंच नाही हे आत्ताशी वैजयंतीला जाणवलं. आपण नुसतं विजय विजय करीत राहिलो. तुम्ही म्हणता तो विजय काय करतो पुण्यात? काढलेला आहे शेतीच्या. म्हणजे तुम्ही श्रीरामपूरचं का? वय वय, विजयचा बापच मी, रामा शिंदे म्याच. विजयचे वडील तुम्ही? वय. आणि विजयची आई? कोण? जानकी. ती आहे श्रीरामपुरालाच. पण त्याला फक्त आईच होती, बाप नव्हता. कोण म्हणताय? कोण म्हणताय? म्या त्याचा बाप जित्ता असताना मी मेलो असं कोण म्हणाला? विजयच म्हणाला त्याला फक्त आईच आहे म्हणून. काय? होय. आणखी काय सांगितलं तुला? मस्त सांगितलं. तिची बागायत जमीन आहे, बंगला आहे, शेती व गडी माणसं आहेत. वा 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 बाप, भडवा कुठं आहे तू? म्हणजे 2 वर्ष झाली घरला आला नाही. येताना जमीन घाण ठेवून 5,000 रुपये घेऊन आला. पुन्हा तोंड दावलं नाही. आम्ही तिकडे मरतोय रोजगार हमीच्या कामावर. 2 वर्ष पोराचा पत्त्या नाही. म्हातारी कावली. ते मेरा विला काय? काढलेला पत्र पाठवलं तर पत्र फिरावलं आलं. काय समजू ना म्हणून तपासायला आलोय. 2 दिवस पुण्यात बिनतुकड्यात हिंडलो तेव्हा हा पत्ता मिळाला. पत्ता बरोबर आहे? वय बाबा. तू कोण आहेस? मी? होय तू? म्हातारा तिच्या वाढलेल्या पोटाकडे पाहत बोलला, मी त्याची बायको आहे. विजयची बायको? काय लगीन कमा केलं? बोटवर चिठ्ठी बी पाठवली नाही. आणि हे काय? तुझ्या गळ्यात काळ्या पोतीचा पदर बी नाही. मंगळसूत्र तुटलंय, सोनाराक दिलंय. तिनं थाप मारली. म्हातारा आणखी काहीतरी खौड बोलणार होता. तुम्हाला एकच मुलगा का विजय? तू लगीन करून बसलीस, गर्वा राहिलीस, आता त्याच्या एकी पादुनशीला लागलीस काय? तसं नाही बाबा. त्यानं मला घरची बातमी जी दिली ती सारी खोटी वाटते. म्हणजे त्यानं तुला फसवलं? होय. तो लग्न न करता माझ्याशी खेळला. काय म्हणतोस पुरी? होय बाबा. थांब थांब, त्याला येऊ दे. या फाटक्या पैजारानंच तिचं थोबाड शिकवतो बघ. बाबा, तुम्ही 2 दिवस जेवलं नाहीत. चला हातपाय घ्या धुवायला आणि जेवून घ्या. वय पोरी वय, लई भूक लागली या. समजा पुण्यात कोण जेव म्हणालं नाही. आठीलाच 1 दिवस पाव आणि भजी खाल्ली आणि झोपलो एस टी स्टँडच्या वाकड्यावर. रातचं खिशातलं 20 रुपये मारलं कोणी. आज उपाशीच आहे. कालच्या पावभाज्यानं ह्या कष्टकरी पोटाचं काय होणार? वाढ वाढ जेवायला वाढ. म्हातारा हातपाय न धुता जेवायला बसला.
त्याला त्याची गरजच नव्हती. डायनिंग टेबलापुढे खुर्चीवर बसताच गडी जरा चमाकला. बोलला, म्हणजे घराचं हाटील केलं म्हण की. हाटील? वय, हाटलात मी असंच खुर्ची टेबलावर बसत्यात आणि चहा पाव मिसळ भजी जेवणाचं ताट खात्यात. बाबा, शिकलेली माणसं आता अशीच घरात जेवतात. श्रीरामपुरात सुद्धा काही बडे बागायतदार असे जेवण असतील. हा, आमच्या श्रीरामपुरात साखर कारखान्याचा अशोक शेठ जेवतो की असा. हो, तसंच तुम्ही पण जेवा इथं. मला नाही जेवता येत असं. उघाडल्यागत होईल मला. मी आपला खालीच बसतो कसं. डायनिंग टेबलाची खुर्ची बाजूला सारून तो म्हातारा खाली बसला. म्हाताऱ्याला हात धुवायला वैजयंतीनं ताट पुढं केलं. तांब्याभर पाण्याने हात धुतात तरी म्हाताऱ्याचा हात स्वच्छ होत नव्हता. ताटभर काळे पाणी झाले होते. बाबा, हातपाय धुता मुरीत? हाताचा लई मूळ निघाला आहे. जन्मात पहिल्यांदाच हात धुवून जेवाय बसूया. रोजगार हमीच्या कामावर कसला हात धुवायचा आणि कसलं पाय. मुकादम सारखा वरडायचा. कंत्राटदार फटफटीवर यायचा. कामाची घाय उठवायचा. मग तसंच तुकडा खायचा, गटागटा पाणी डोसायचं. बरं तर जेवा मग. म्हाताऱ्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. पुढं 4 वाट्याने तळता एवढ्या पोळ्या पाहून त्यानं वैजयंतीकडं पाहिलं. कुठच्या वाटीतलं कालवण खावं तर भुरमगाळ. त्यानं सरळ 4 वाट्या ताटात पालत्या केल्या. पातळ सुक्की कालवानं एकत्र केलं. मग त्यानं खायला सुरुवात केली. रोज कळकटलेलं पितळी भांडं. त्याला 10 वर्षात कलई माहीत नव्हती. ताक खायला बसलं की पोटात ढवळायचं. जेवताना तोंड वाकडं व्हायचं. पण आत्ताचं समोरचं स्टीलचं चकचकीत ताट, त्यात तेलदार कालवण, पांढरी शुभ्र गव्हाची चपाती. एकेका चपातीचा एक एक घास करीत म्हाताऱ्यानं 4 चपात्या साफ केल्या. वैजयंतीनं चपात्याच्या टोपल्यातून चांगल्या 10 चपात्या काढल्या. त्या तिनं 2-2 करून वाढल्या. पण म्हाताऱ्यानं त्यांचा पार बल्ल्या केला. आणखी चपात्या हव्या म्हणून त्यानं वैजयंतीकडं पाहिलं. त्याचं पाहणं वैजयंतीला समजलं. तसं तिनं भाताचं पातेलं पुढं करून भात वाढला. म्हाताऱ्यानं सारा भात साफ केला. वैजयंती, विजय आणि घरात कामाला येणाऱ्या बाईचा असा तिघांचा स्वयंपाक म्हाताऱ्यानं एकट्यानं साफ केला. तरीही त्याचं पोट सपाटीच होतं. ते सपाटी पोट त्यानं पाण्याचा अख्खा तांब्या खाली करून भरून टाकलं. हात 2 बाजूला झाल्यावर तो म्हणाला, तुझं नाव काय? वैजयंती. तुझं गाव? संगमनेर तालुक्यातल्या घारगावची मी. तिथं मग सोनराव पवार माहिती आहे तुला? सोनराव पवार? नाही माहीत. का? ते बोलताना वैजयंती जराशी हादरलीच. लई लई दिलदार बागायतदार. गावचं सरपंच पण आहेत ते. बरं मग? त्यांच्याकडं 5 वर्षापूर्वी मी ऊस तोडायला गेलतो. श्रीरामपूरच्या साखर कारखान्याच्या ट्रकसंगती. कसा आहेत सोनराव? ऊस तोडल्यावर आम्हा कामगारांना त्यांनी बुंदी भाताचं जेवण दिलं मळ्यात. कोण बागायतदार असं शेतमुरागं बघत नाही. तिनं काय घेणं बाग मजुरांचं. पैका मिळाल्याशी गारान. तुम्ही आता काय करतात? विजय कधी येणार आहे? आहे अजून 1 तास. कुठं असतो तो? मला त्याचं काम माहीत नाही. म्हणजे त्यांचं काम त्यांनाच माहीत. अजिबात म्हणायची.
म्हणजे तुला त्याच्या कामाचा पत्त्या नाही दे? नाही. त्याची वाट बघत बसायला पाहिजे मग? होय. मग मी आता कुठे बसू? बसा इथंच. इथं ना ग, 2 दिवस झोप नाही. जेवण घाल्यानं डोळे बी जड झाल्यात. वैजयंतीला तेच हवं होतं. तिनं म्हाताराला ब्लॉकचा 3रा रूम उघडून दिला. तिथं पलंग होता. म्हातारा तिथं गेला. पलंगावर आडवा झाला. पण अंगाखालची ती मऊ गादी अंगाला लागता तो उठून बसला. त्याची झोपच उडाली. काय झालं बाबा? काय नाही. ह्या पलंगाच्या गादीवर झोप नाही यायची मला. का? खरपुड्या जमिनीची सवय आहे मला. ह्या मऊ गादीचा मऊपणा अंगाला टोचायला लागलाय. वैजयंतीला म्हाताऱ्याची कणव आली. याला गादीवर झोप येत नाही. श्रीमंताला जमिनीवर झोप येणार नाही तर गरीबाला गादीवर झोप येणार नाही. सारं विचित्रच. वैजयंतीने म्हातारला चादरनं उशी खाली लादीवर अंतरून दिली. पण त्यानं ते काहीच वापरलं नाही. तो तसाच उघड्या लादीवर हाताचं उसं करून लवाणला. 5 मिनिटात त्यानं घोरायला सुरुवात केली. बाहेरनं दाराला कडी लावून वैजयंती आपल्या दिवाणखान्याच्या खोलीत आली. भिंतीवर विजयचा फोटो होता. त्या फोटोतले विजयचे डोळे किती लभाड वाटत होते. त्या डोळ्यांचा ठाव लागत नव्हता. कॉलबेल वाजली. वैजयंतीनं दार उघडलं. समोर विजय उभा होता. त्याचा चेहरा आनंदी होता. त्याच्या हातात बंद लिफाफा होता. त्या लिफाफ्याकडे पाहत त्याने वैजयंतीकडे पाहिलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.